मागचे सगळे विसरून 1.5 दशकाची कटुता बाजूला सारून ठाकरे बंधू एकत्र आले। हा निर्णय राजकीय तर होताच, परंतु कौटुंबिकही होता। दोन कुटुंब एकत्र आल्याचा आनंद सगळ्या ठाकरेंना, त्यांच्या चुलत मावस अशा सगळ्या सोयऱ्यांनाही झाला। कौटुंबिक मिलाप झाला, तसेच राजकीय मनोमिलनही झाले। अर्थात राजकीय मनोमिलन म्हणजे एक प्रकारची राजकीय तडजोडही होती। ती तशी नसती तर राज ठाकरेंनी आपला पक्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन केला असता। त्यांनी तसे केले नाही। आपल्या पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले। त्यामागे त्यांचा काही एक विचार निश्चित असेल। महापालिका निवडणूक दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन लढविली खरी, परंतु त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही। त्यातही राज ठाकरेंचा मनसेची कामगिरी अतिशय निराशाजनक ठरली। मागच्या वेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढविलेल्या मनसेला या वेळेपेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या। यावेळी उद्धव ठाकरेंची भक्कम साथ लाभूनही तुलनेत मनसेचे नुकसानच झाले। त्यामुळे लाभली ती साथ भक्कम होती की नाही या संशयाचा किडा वळवळू लागला होताच। त्यातच कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी थेट एकनाथ शिंदेंना साथ दिली। उद्धव ठाकरे गटाने त्यावर नाराजीही व्यक्त केली होती। नंतरच्या काळात चंद्रपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांनी भाजपाला साथ दिली। यावरून दोन्ही पक्षाच्या प्रवक्त्यामध्ये बरीच खडाजंगी झाली। त्याच दरम्यान उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षासाठी अगदीच अस्पृश्य असलेल्या एकनाथ शिंदेंना राज ठाकरे भेटले। राज ठाकरेंनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर गरज भासल्यास आपण पुन्हा शिंदेंना भेटू, मुख्यमंत्र्यांनाही भेटू, तुम्हाला काय अर्थ काढायचा तो काढा, या शब्दात राज ठाकरेंनी पत्रकारांना सुनावले। खरे तर त्यांचे हे वक्तव्य पत्रकारांना उद्देशून कमी आणि उद्धव ठाकरे गटाला उद्देशून अधिक असल्याचे बोलले जात आहे। मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांमध्ये मनसेला एक जागा मिळावी अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त केली जात होती, परंतु ही जागा सोडण्यास उद्धव ठाकरे गट तयार नसल्याची बातमी आहे। थोडक्यात दोन्ही बंधूंमधील कौटुंबिक ऐक्य कायम असले तरी राजकीय बंधुप्रेमाला कुठेतरी तडा जात असल्याचे दिसते। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।